रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत मागील 5 वर्षात 5,500 कोटी रुपयांच्या निधीचे पुराव्यात येणारे आकडे आणि गावोगावी केलेली कामे पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत पुन्हा विधानसभेत पाठवण्याचं आवाहन करताना ते दिसून येत आहेत. तर त्यांचे समर्थक देखील तितक्याच जोमाने शहाजी बापूंना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी मैदानात उतरले असून आज सांगोला मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील 15 गावांपैकी मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या भाळवणी येथे महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ वाळवणीतून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ मुस्लिम बांधवांच्या हस्ते मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. तर या रॅलीत शिवसेना, भाजप, पांडुरंग परिवारातील नेते, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं. या रॅलीच्या समारोपावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते भगवान चौगुले यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना त्यांनी मागील 5 वर्षाच्या कालावधीत या भागात केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा विधानसभेत पाठवून उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी संधी देण्याचं आवाहन केलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केवळ आश्वासने दिली नाहीत तर त्यांनी भाळवणी भागामध्ये दिलेली निधीची आकडेवारी सांगणारे पुस्तक काढून केवळ आश्वासने दिली नाहीत तर त्याची पूर्तता केल्याचं सांगितलंय. यावेळी दिग्विजय पाटील यांच्या हस्ते शिवसेनेचा पंचा गळ्यात घालून महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा देणारे यांचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर, पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले, संचालक सुनील पाटील, सरपंच रणजित जाधव, माजी सरपंच राजकुमार पाटील, विठ्ठल चौगुले, हरिभाऊ शिंदे, भोजलिंग बाबर, RPI आठवले गटाचे सचिन कुमार भोसले निंबाळकर यांच्यासह भाळवणी ग्रामस्थ व महायुती समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सचिव मच्छिंद्र गायकवाड, आधुनिक लहुजी सेनेचे अध्यक्ष वैभव लोखंडे, रणजित कांबळे, विनायक लोखंडे यांच्यासह अनेकांनी केली आहे. यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागील 50 वर्षात मिळाला नव्हता इतका निधी भाळवणी येथील विकास कामांना दिल्याचं सांगत पुन्हा शहाजी बापू पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू अशी ग्वाही दिली आहे. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचे मतदारांना वाटप करण्यात आले. शहाजी बापू यांच्या प्रचारासाठी या भागातील महायुतीचे सगळे समर्थक मैदानात उतरलेले आहेत. याचबरोबर इतरही अनेक पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी बापूंना पाठिंबा जाहीर करताना दिसून येत आहे. मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे, आपण रॅलीत ते पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी कायमी शिवसेनेचा धनुष्यबाणाचा पंचा आपल्या गळ्यात घालून बापूंच्या विजयाचा निर्धार व्यक्त केलेला दिसून आले. अनेकांचे प्रयोग झालेले दिसून आलेले आहेत. काय सांगाल? मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की ज्या बापूंच्या कार्याची दखल घेऊनच त्या आमच्या भागातील सर्व काय आता ग्रामपंचायत सदस्य असतील, RPIचे महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे नेते असतील, मच्छिंद्र गायकवाड असतील, अशा अनेक आता 8-10 युवकांनी, हे फक्त युवक नसून त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे,
मोठं मतदान आहे. अशा 8-10 कार्यकर्त्यांनी आता आपण पाहिलं की महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, त्याचबरोबर महायुतीला समर्थन दिलंय आणि त्याचा उद्देश एकच आहे की शहाजी बापूंचे जे कामाचे घोडदौड आहे, ज्या पद्धतीने त्यांनी या 2-2.5 वर्षात काम उभा केलंय ते खरंच अगदी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील असेल, शेतकरी असेल, महिला असेल, प्रत्येकापर्यंत त्याचा लाभ झालेला आहे आणि ते बघून भविष्यातले 5 वर्ष सुद्धा बापूच आपल्याला आमदार पाहिजेत हे सगळ्याच्या मनात 100% खात्री आहे. म्हणून त्यांनी बापूच्या पाठीशी उभारण्याचा निर्धार केलेला आहे. त्या हिशोबाने त्यांनी आज समर्थन दिलेलं आहे. शहाजी बापू आपल्या भाषणातून वेळोवेळी सांगताना दिसून येतात की मी जात भेद कुठलंही कधी न मानता ज्या त्या भागाच्या विकास कामांना प्राधान्य दिलं. माझ्याकडे काम घेऊन आलेल्या कुठल्या कार्यकर्त्याची मी जात पाहिली नाही. काल बापूंनी सांगोला येथे झालेल्या मेळाव्यामध्ये बोलताना सांगितलं की माझ्या गावच्या विषयीवर मी बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांचा पुतळा उभारला आणि मग माझ्या राजकारणाला सुरुवात केली. असे सांगणाऱ्या बापूंना पाठबळ देताना इथं आज दलित मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी पुढे येताना दिसून येत आहेत. काय सांगाल आपण? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल जसं बापूंनी सांगितलं त्याचप्रमाणे काल सांगोल्यामध्ये सुद्धा RPIचे आपल्या भारत देशाचे मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांनी वेळ काढून येऊन सांगोल्यात बापूंसाठी सभा घेतली आणि त्यांनी सगळ्या समाज बांधवाला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपला महायुतीचा उमेदवार असेल आणि शहाजी बापू ते म्हणले माझे खास मित्र आहेत, माझे त्यांचे फार जुने संबंध आहेत, तर त्यांना निवडून देण्यासाठी मी वेळ काढून आलेलो आहे. माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बापूंनी कधीही कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही, कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही. आपण बघत असाल आजच्या रॅलीमध्ये सर्व समाजाचे, मुस्लिम समाजाचे तितकेच लोक आहेत ज्यांच्या हातनं आपण नारळ फोडलेला बघितला. त्याचप्रमाणे RPIचे कार्यकर्ते असतील, सोनवणे गटाचे कार्यकर्ते असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, अजितदादा गट असेल, परिचारक मालकाचे कार्यकर्ते असतील, कल्याणरावचे, म्हणजे सर्वजण तुम्ही आता पहिला हजारोच्या संख्येने इथे कार्यकर्ते तुम्ही पाहत आहे आणि हे बापूच्या विजयाची नांदी आहे. इतर उमेदवार विकासाचे आश्वासनं देत मतं मागायला येतात असं म्हटलं जात असताना बापूंनी 5,500 कोटींच्या विकास कामांचं एक पुस्तक काढून मी तुमच्या गावात ही विकास कामे केलेली आहेत, ही कामं केलेली आहेत का, झालेली आहेत का किंवा मंजूर झालेली आहेत का याची खात्री करा आणि मग मला मतदान करा असं आवाहन करताना दिसून येत आहे. अशा वेळी बापूंवर टीकाही होताना दिसून येत आहे की कामं कागदावर आहेत. काय सांगा? नाही, विरोधकांकडे बोलायला शब्दच नाहीत. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की बापूंनी जी पुस्तिका तयार केली ती वाचून कामं तपासून बघायला सुद्धा ह्या लोकांना, विरोधकांना 1 वर्ष पुरणार नाही, 1 वर्षात त्यांचं होणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात बापूंनी काम उभा केलेलं आहे आणि झालेल्या कामांचा आढावा त्या पुस्तिकेमध्ये दिलेला आहे. भविष्यात होऊ घातलेल्या कामांचा, ज्या कामांना निधी पडलेला आहे, जे कामं आता वस्तुस्थितीत चालू आहेत, अशा सगळ्याच कामांचा लेखाजोखा त्यांनी त्या आपल्या पुस्तकामधून मांडलेला आहे. आणि आपली जनता सुज्ञ आहे, आपल्या प्रत्येक जनतेपर्यंत बापूच्या कार्याचा अहवाल असेल, मतपत्रिका असेल, त्यांचे चिन्ह असेल, हे सगळं आमच्या कार्यकर्त्याच्या मार्फत आम्ही पोचवलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बापूची घोडदौड कधीही थांबणार नाही. आता मला आणखी एक विषय सांगायचा आहे तुम्हाला की जे बापूवर टीका करतात की बापूंनी काम केलं नाही, कागदावर काम आहे. मग मला सांगा, तुमच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही एका मंत्र्याचे, आमदारांचे नातू म्हणून तुम्ही आज लोकांसमोर मत मागायला येत असताना या 5 वर्षात तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याकडे जाऊन 2 रुपयाचा निधी तुम्ही लोकांसाठी मागून आणला का? तुमच्या मतदारसंघातील तुम्हाला गणपतरावचे नातू म्हणून कुठल्याही मंत्र्यांनी 5-50 लाख कोटी रुपये निधी दिला असता नक्की, पण त्यांनी असं कुठलंही काम न करता फॉर्मॅलिटीज म्हणून बारशाला जा, ह्याला जा, त्याला जा, फक्त भूलभुलैयाची कामं केलेली आहेत. त्यामुळे जनता त्यांना ह्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देणार नाही. सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे महायुतीमध्ये आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी ते जिल्हाभर फिरताना दिसून येत आहेत. तुम्ही त्या कारखान्याचे संचालक आहात, महायुतीचं काम करताय, शहाजी बापूंना जोरदार समर्थन देण्यासाठी या भागातून मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करताय. अशा वेळेला बाबासाहेब देशमुख या ठिकाणी येऊन बैठक घेऊन टीका करून गेले. ही कामं कागदावरच आहेत. काय सांगाल? खऱ्या अर्थानं सांगा गेलं काय, गणपतराव देशमुख 15 वर्ष आमदार होते, त्यांनी फक्त सभा मंडप देण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. आमचा चौरवाडीचा रस्ता चालू आहे, काय आमदार शहाजी बापूंनी 1,15,00,000 रुपये रस्त्यासाठी निधी दिलाय. काय त्यातलं 15 लाखाची कामं पूर्ण आहेत. 1 कोटी रस्त्याचं खडीकरणाचं काम सध्या झालंय. आता बीम त्याचं चालू होईल आता 4-8 दिवसात. काय आणि ती लोक सांगतील की बापूंनी कामच केलं नाही. आज चौरवाडी वार्ड त्यांचा काय तिथलं ह्या वस्तीचा काय तर सभा मंडप दिले, दुसरं काय सुद्धा काम केलं ना. काय आता आपण ह्या गावात रॅली काढली,
हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता कधी सुद्धा झाला नव्हता काय. आमदार शहाजी बापूंनी जवळजवळ 2 कोटी रुपये देऊन काय आमच्या कारंडेचं कोपऱ्यात म्हणायचे काय तिथं वाहन जात नव्हते अक्षर. तिथं लोकांशी एवढी गैरसोय व्हायची. आमदार साहेबांनी बघितलं ते रस्ता प्राधान्य घेतला. बाळवणी ते कारखान्याला जोडणारा रस्ता काय अक्षरशः 1 नंबरचा रस्ता बापूंनी आमदार साहेबांनी दिलेला आहे. या मतदारसंघामध्ये पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार खांद्याला खांद्या लावून शहाजी बापूंसाठी मैदानात उतरलंय. कल्याणराव काळे यांचे समर्थक, विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांचे समर्थक देखील प्रचारात सक्रिय आहेत. अशा वेळी पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते या भागातील म्हणून तुम्ही ओळखले जातात. तुम्ही अगदी बापूंच्या विजयासाठी निर्धार केलेला दिसून येतोय. या ठिकाणी अनेक प्रवेश होत आहेत, काय सांगाल? निर्धार म्हणजे आदरणीय परिचारक साहेबांनी निर्धार केलेला आहे महायुतीचा. आपण बघितलं पंढरपूर मंगळवेढ्यामधून त्यांनी माघार घेऊन पक्षासाठी माघार घेतली. एवढा मोठा त्याग त्यांनी केला आणि मग महायुतीचे उमेदवार म्हणून बापूंना त्यांनी सर्व समर्थन दिलेलं आहे. त्या पद्धतीने निवडणुका जाहीर झाल्यापासून आमच्या पांडुरंग परिवाराच्या 3 मिटिंगा झाल्या आणि 3 मिटिंगामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बापूचं काम करणं आणि आज सुद्धा त्यांचं रोज आमच्या कारखान्याच्या चिडबाईमार्फत वर्षरमार्फत कुठला कार्यकर्ता काय करतो याचा रोज ते बसून आढावा घेते. त्यामुळं तुम्हाला माहित आहे की पांडुरंग परिवारामध्ये नेत्याने सांगितलं आणि कार्यकर्ते ऐकले नाही असं कधीच होत नाही. जे नेता जे सांगेल तेच पांडुरंग परिवाराचं काम. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पांडुरंग परिवाराची ताकद मोठी आहे असं म्हटलं जातं. त्यांची समजूत काढायला स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आले होते. विधान परिषदेच्या आमदारकीचं आश्वासन देऊन गेलेले. या 4 मतदारसंघात पांडुरंग परिवार विखरलेला आहे. सांगोला मतदारसंघातील पांडुरंग परिवार जे मताधिक्य देणार आहे बापूंना ते नक्कीच प्रशांतराव परिचारक यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अशा वेळी विरोधक टीका करतायत की बापूंनी विकास कामच केली नाहीत या भागात. तुम्ही या भागातील अनेक वर्ष राजकारण करीत आलेला आहात, काय सांगा? आता विकास कामं केली नाहीत म्हणणं आणि त्या पुस्तकेमार्फत जी लोकांपर्यंत जो विषय पोचलेला आहे असं काय कोणी बी खोटं आश्वासन देऊन पुस्तिका काढत नाही. निवडणुकीत आश्वासन देणं आणि निवडणुकीचा काय म्हणलं वचननामा तयार करणं आणि प्रत्यक्षात काम करणं. आता आमची सगळी सहकार्याने सांगितलं, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 10 ते 12 कोटीची कामं आमच्या गावात झाली एका गावात. आणि बापूचं काय प्रकृती स्वास्थ्यामुळे जर लोकांना वैयक्तिक भेटू शकले नसले तरी बापूंनी तिथं ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये 4-4, 8-8 तास थांबून लोकांना जे कोणी येईल त्या लोकांचं सर्वांचं शंकाचं निरसन केलेलं आहे. आणि निधीच्या बाबतीत जर म्हणलं तर आज सोलापूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात बापूचा 1 नंबर. 5,500 कोटीची कामं झाली ते त्यांच्या पुस्तिकेतनं सांगितले आणि दिसतंय समोर तुम्हाला. असं काही खोटं नाही काय. आता आमचं सांगितलं 700 मीटरचा जो रस्ता आहे टेंडर डांबरीकरणाचं झालं होतं पण आम्ही बापूंना सांगितलं की डांबरीकरणाचं झाल्यानंतर ते 2 वर्षात खराब होईल. बापूंनी स्वतः लक्ष घालून त्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन 900 मीटरचं काम कॉन्क्रीट करण्याचं फेरनिविदा काढायला होती. म्हणजे इतकं ह्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये जाऊन बापूंनी केल्या. त्यामुळे कुणी केलं नाही केलं म्हणायचा काही विषय नाही. समोर दिसतंयच ना रस्ते. तर रस्त्यासारखी कामं न दिसत जर असतील तर तो विरोधकाची मग ती काय वेळ झाली म्हणावं लागेल बापू दिवसाची असंच म्हणावं लागेल ना विरोधकांना. एवढी मोठी कामं दिसतात. काय सांगाल? या ठिकाणी अनेकांनी प्रवेश केलाय, अनेकांनी पाठबळ दिलंय, काय सांगाल? आदरणीय आमचे लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जाटव साहेब व आमचे राजभाऊ सरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने सांगोला तालुका पूर्ण बापूच्या मागं टाकतील. आमचा समाज तुम्ही कालही बघितले भरपूर आमचे महिला होत्या, आमचे समाज होता की सांगोला तालुका आणि 15 गाव आमची पूर्ण बापूच्या माग आहेत. की बापूने की माझ्या गावासाठी बुद्धविहारासाठी निधी दिला. सांगोलमध्ये बघितलं तर जे 50 वर्ष आमदार होते त्यांनी काय केलं? आमच्या बाबासाहेब पुत्र बघा सांगोला केवढा मोठा केला. त्यासाठी आम्ही आमचा समाज बापूच्या मागे पूर्ण ताकदी उभा आहे. काल आठवले साहेब भाषणातून म्हणाले सुरुवात करतानाच की जय भीम आहे माझ्या गाठीशी म्हणून आम्ही राहणार बापूंच्या पाठीशी. सर्व मागासवर्गीय दलित समाज जो वर्षानुवर्ष वंचित होता, वाड्या वस्त्यावर विकास कामांपासून वंचित होता असं म्हटलं जात होतं. यंदा बापूंना पुन्हा आमदार करण्यासाठी पूर्ण समाज पाठीशी राहील असं वाटतं. हो 100% राहणार. आणि आमच्या साहेब आदेशमध्ये साहेबांनी तर म्हणलं ही दगड आहे ह्या दगडा मागे जावा तुम्ही हे असं आम्ही साहेबांच्या आदेशानं आम्ही बापूंचंच. आणि ही 15 गाव आमची आणि सांगोला तालुक्यातली पूर्ण ताकशील बापू साहेबांच्या आदेशावर बापूच्या मागे आहे आम्ही. शहाजी बापू पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी मैदानात उतरलेत. मताराचा आशीर्वाद मागतायत. विकास कामांच्या बळावर मतं द्या म्हणतायत. मी कुठली जात धर्म कधी मानली नाही, मी फक्त विकास कामं करण्यासाठी पाठपुरावा करत राहिलो. आज या बळवणीत मुस्लिम समाज बांधवाकडून नारळ फोडण्यात आलेला आहे. काय सांगाल तुम्ही? बापूंचं असं आहे बापूंना पुढारी कोण लागत नाही, फक्त मागणारा पाहिजे.
बापूकडे मागणारा बारका जरी एखादा कार्यकर्ता गेला तर बापूनं त्यांचं एक सुद्धा काम असं राखलं नाही की त्यांनी स्वतः येऊन बघून लगेच ऑर्डर काढून कामं केली ती. त्या मंदिराची भवानी मंदिराचा मंडप असा केला की दरवर्षी आम्हाला तिथं मंडप द्यावा लागायचा 2-3 हजार रुपये खर्च करून. आता सुशोभित मंडप केलाय तिथं. तर अशी कामं केली ती. आमच्या मशिदीच्या खाल्ल्या मोठ्या मशिदीची काम केली ती, ईदग्याची कामं केली ती. कुठल्या सुद्धा समाजाचं काम राहिलं नाही. फक्त रडत घेणारा त्यांनी दिलंय. घरी बसणाऱ्याला कोणी घरी बसणार रडतं ते. आता घरी जी बसले ते म्हणते ते बापून काय केलं नाही. तर बापून कसं काय केलं नाही. दीपक आबा साळुंके मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरे येऊन गेले. त्यांनी असं आवाहन केले की आपल्याला बापूंना टकमक टोक दाखवायचं आहे आणि दुसरीकडे बापू आपले विकास कामांच्या बळावर जनतेसमोर जात आहेत. काय सांगा? ज्यांनी काम केलंय ती निवडून येणार. ती बाकीच्याला दोन बापाला कोण सुद्धा बळी पडणार. काही करू देत बापूशिवाय पर्याय नाही. ओके. एकीकडे 5,500 कोटींच्या विकास कामांची पुस्तिकाच पुराव्यासाठी जनतेसमोर ठेवून शहाजी बापू मैदानात उतरलेले आहेत. लोकांसमोर जाताना मी ही कामं केलेली आहेत आणि या पाठबळावर मला आशीर्वाद द्या, विधानसभेत पाठवा असं म्हणत आहेत. दुसरीकडे शासनाने 1,500 रुपये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2,100 रुपये करू. काय सांगाल? लाडक्या बहिणी मागं राहतील लाडक्या भावाच्या? कसं असतं माहिती आहे का, जे चांगलं काम करते त्याची नेहमी लोक बदनामी करते. ती विरोधकाला काय, कुणाला तर पैसे द्यायचं, बदनामी करायला सांगायचं. विरोधकाला तेवढंच काम असतं. जेव्हा गणपत आबा किती वर्ष निवडून येत होतं तर गणपत आबा आमच्या गावाला कधी भेट देत नव्हतं. की या रस्त्यातनं चाला येत नव्हतं. चिखल होता गुडघे एवढा, त्यातनं चाला येत होतं. तेव्हा गणपत आबा कधी येत होतं का? शहाजी बापून आमच्या 15 कोटीची कामं दिलीत. मग आम्हाला शहाजी बापू शिवाय पर्याय ना, आम्ही शहाजी बापूलाच निवडणार आहे. आणि शहाजी बापूंनी एकसंघ दादानी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं चांगलं केलं. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या मागं आहे. या ठिकाणी शाकंभरी देवीच्या ठिकाणी बैठक घेऊन बाबासाहेब देशमुख सांगून गेले की कामं फक्त कागदावरच आहे, ठेकेदार जागवायचं काम केलंय. या भागाच्या पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. काय सांगा? विरोधक तसंच बोलणार. या ना म्हणा, बघा तुम्हाला आम्ही स्वतः कामं दाखवतो. मी स्वतः जाते त्यांच्या बाबासाहेब देशमुख. तुम्ही बाबासाहेब देशमुखांना आव्हान देता की या आणि कामे पहा. मी कामं दाखवते, या म्हणा तुमची गाडी घेऊन इथं सगळी कामं कुठं कुठं साहेब आपल्या शहाजी बापून केल्या सगळी कामं दाखवते. बदनामी कशाला करता? काम करणार जे तुम्ही 55 वर्ष होतं तेव्हा तुम्ही काय केलं म्हणा होतच ना. आमदार त्यांनी काय केलं तेव्हा त्यांच्या भागातलं बघितलं, त्यांच्या जातीवादीचं बघितलं सगळं. तसं शहाजी बापूचं तसं नाही. कुठल्याही जातीचा जाऊ द्या शहाजी बापूला तेवढाच आहे. आणि किती छोटा मोठा कार्यकर्ता जाऊ द्या ते शहाजी बापूला तेवढाच आहे. 5 वेळा गणपत आबा देशमुख, स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांना आमदार करण्यास मोठी भूमिका बजावलेली आणि मागील वेळेस नाराज झाल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळं शहाजी बापूंना पाठिंबा दिलेले दीपक आबा साळुंके यंदा मैदानात उतरलेत, मशाल घेऊन उतरलेत. काय सांगा? शहाजी बापू आमचं ना एक ना ह्यांच्याकडे होतं, उद्धवराज ठाकरेकडं तिकडं होतं. मग तिकडं असताना शहाजी बापूला दबावाखाली ठेवत होती, कामं करू देत नव्हती कुठली. आणि आपल्या एकनाथ दादांना बी कामं करू देत नव्हते मंत्र्यांना. त्यामुळं ते इकडे गेलं तेव्हा आमचा विकास झाला. नंतर आमचा विकास तिथं असताना अजून बी विकास झाला नसता. ती जातीभेदच बापू गुवाहाटीला गेले नसते तर विकास झालाच नसता. आमचा तिथं विकास झाला, तिथं आले म्हणून विकास झाला. आपल्या एकनाथ दादा संघ आलं म्हणून आमचा विकास झाला. आणि एकनाथ दादा संघ आल्यामुळं आमच्या लाडकी बहिणीचं मिळालं पैसे. अजून कामगार योजनेचं मिळतंय. कामगार योजनेचं 1 लाख रुपये स्कॉलरशिप आहे, ती पण आपल्या एकनाथ दादानीच केलं ना. मग आम्हाला एकनाथ दादानी काय वाटतं? बाळवणी गाव परिसरातून बापूंना नक्की मताधिक्य मिळेल? 100% आम्ही सगळे प्रयत्न करून नक्की मत देणार बापूंना. आणि एवढ्या बार बापूंना काही बी करून उमेदवार आली ना, काही बी करून निवडून देणार. आणि आमचा हक्काचा माणूस आम्ही बापूकडे जाणार. एकीकडे गणपत आबांचे नातू मैदानात आहेत तर या ठिकाणी आता दिग्विजय पाटील आलेले आहेत. आता कसं आहे गणपत शहाजी बापूंसाठी ते जनतेसमोर साकडं घालतायत. बापूंचा मुलगा तुम्हाला आशीर्वाद मागतोय, बापूंसाठी काय सांगा? आमचा आशीर्वाद सगळ्या लाडक्या बहिणींचा बापूंला बी आहे आणि एकनाथ दादांना बी आहे. ओके, धन्यवाद. मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षाचं संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे. त्यांनी अजितदादांना पाठिंबा दिलेला आहे. मग इकडं आम्हाला सांगितलेलं आहे की शहाजी बापूंना तुम्ही पाठिंबा द्या, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना पाठिंबा द्या म्हणून सांगितलं आहे. त्यामुळं आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही शहाजी बापूंना पाठिंबा देत आहे.
या भागातील तुमचा पक्ष असू दे किंवा आठवले साहेबांचा पक्ष असू दे, इतरही मागासवर्गीय संघटना, समाज संघटना बापूंना पाठिंबा देताना दिसून येत आहेत, काय सांगणार? बापूंचं इकडं काम चांगलं आहे. त्या 2.5 वर्षामध्ये बापून इकडे भरपूर कामं केलेली, त्यामुळं सगळे इतर समाज बापूंच्या पाठीमागे. 15 गावं पंढरपूर तालुक्यातली त्या मतदारसंघात आहेत. दुर्लक्षित राहत होती असं म्हटलं जात होतं आणि त्याच्याच बळावर बापूंनी आता विकास कामांच्या बळावर मतं मागतायत. काय सांगाल, समाधानी आहात या काम या भागात? हो, समाधानी आहे. बापूचं काम चांगलं आहे. तर साध्यातला साधा कार्यकर्ता जरी गेला बापूंपाशी तरी बापू त्यांना मदत करतात, हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. पुढे बापूंच्या विजयासाठी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यासह मैदानात होता? हो, कार्यसहित मैदानात, समाजासहित आम्ही मैदानात होतो. सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष, आमच्या आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने घटक पक्ष म्हणून शहाजीबापू पाटीलला पाठिंबा दिला. बापूंच्या कामांकडे बघून कामांकडे बघून या भागात कामं केले बापू भरपूर केले. विरोधक टीका करतायत की काय केलं नाही, नुसते कागद. विरोधकांना काय बापू चावत्यात काय सारखं? विरोधकांचं काय येतावा, विरोधक बोलणार. ते म्हणतायत नुसते कागदावर काम आहे, ठेकेदारच फक्त पोचलेत, कामच केले नाही. आता मग तुम्ही या इथं, आम्ही तुम्हाला सगळं आमचा दलित समाज दाखवतो, कुठं कामं केली ती, कुठं गटरी केली, कुठं रस्ता केलाय, कुठं समाज मंदिर दिलंय. कामही बापून भरपूर केलेले आहे. बापूंच्या विजयासाठी तुम्ही आधुनिक लहुजी सेना सुद्धा मैदानात होता? 100% उत्तर. ओके, धन्यवाद.